शेतकरी ते उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपनी या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. यात आपण एकत्रित शेतीचे सामर्थ्य आणि आर्थिक साक्षरतेची सोपी ओळख करून घेणार आहोत. व्यवसाय का आणि कसा? वैयक्तिक व्यवसायात अमर्यादित दायित्व असते, जिथे नुकसान झाल्यास खासगी मालमत्ता धोक्यात येते. याउलट कंपनीमध्ये मर्यादित दायित्व असते, जिथे धोका फक्त गुंतवलेल्या शेअर पुरता मर्यादित असतो. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनी हा सुरक्षित आणि सर्वोत्तम पर्याय आहे. आपल्याला कंपनीची गरज का आहे? एका शेतकऱ्याला अमर्यादित जोखीम असते, तर एफपीओत मर्यादित जोखीम असते आणि वैयक्तिक मालमत्ता सुरक्षित राहते. एफपीओ एक स्वतंत्र कायदेशीर घटक असल्याने कर्ज व सबसिडी मिळवण्याचा मोठा फायदा होतो. शेतकरी उत्पादक कंपनी हा योग्य कायदेशीर पर्याय आहे. यात मर्यादित जोखीम, कायदेशीर ओळख आणि ऑनलाईन पारदर्शकता असते. तसेच गुंतवणूक आणि कर्ज मिळवणे अत्यंत सोपे होते. एफपीओ हे खासगी आणि सार्वजनिक कंपनीचा एक परिपूर्ण संगम आहे. खासगी कंपनीप्रमाणे यावर फक्त सदस्यांचे नियंत्रण राहते. सार्वजनिक कंपनीप्रमाणे यात अनेक सदस्य एकत्र येऊन भागभांडवल जमा करू शकतात. याचा मुख्य उद्देश फक्त नफा नव्हे, तर सर्व सदस्यांचा आर्थिक विकास साधणे आहे. कंपनी स्थापनेचा पाया. कंपनीत प्रमोटर शेअरहोल्डर्स किमान 5 संचालक आणि किमान 10 शेतकरी प्रमोटर्स असणे अनिवार्य आहे. कायदेशीरदृष्ट्या सर्व 10 सदस्यांचा दर्जा समान असतो. कंपनी स्थापनेची पहिली पायरी किमान 10 शेतकरी एकत्र येणे बंधनकारक आहे. या 10 जणांपैकी किमान 5 जणांची संचालक म्हणून निवड होते. नोंदणीचा खर्च साधारणपणे 25,000 ते 40,000 रुपये येतो, ज्यात सरकारी चलन, डिजिटल स्वाक्षरी आणि सीए फी समाविष्ट असते. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सर्व 10 सदस्यांसाठी लागतात. यात ओळखपत्रे, पॅन आणि आधार, शेतकरी असल्याचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, संपर्क माहिती आणि तांत्रिक आवश्यकता जसे की डिजिटल स्वाक्षरी आणि DIN क्रमांक DIN आवश्यक आहेत. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी. यात आधार कार्ड, पॅन कार्ड, 7/12 उतारा, चालू मोबाईल नंबर, ईमेल ID, संचालकांसाठी डिजिटल सिग्नेचर DSC, संचालक ओळख क्रमांक DIN आणि कंपनीच्या कार्यालयाच्या पत्त्याचा पुरावा आवश्यक असतो. व्यवसायाची राज्यघटना. नोंदणीपूर्वी सर्व 10 सभासदांना MOA मेमोरँडम ऑफ असोसिएशन बाह्य नियम आणि AOA आर्टिकल्स ऑफ असोसिएशन अंतर्गत नियम या 2 मुख्य दस्तऐवजांवर स्वाक्षरी करावी लागते. MOA मध्ये कर्ज घेण्याची शक्ती बॉरोइंग क्लॉज असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नोंदणीनंतर तुम्हाला काय मिळते? कच्ची कागदपत्रे CACS मार्फत प्रक्रिया झाल्यावर तुम्हाला जन्म दाखला, COI, पॅन आणि टॅन, पॅन आणि TAN, AOA आणि MOA मिळतात. MOA मध्ये बॉरोइंग क्लॉज असणे अत्यंत आवश्यक आहे. कंपनी सुरू झाल्यावर मिळणारी महत्त्वाची ओळखपत्रे. COI सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन हा कंपनीचा जन्म दाखला असतो. पॅन कार्ड टॅक्स भरण्यासाठी आणि बँकेत खाते उघडण्यासाठी लागते. टॅन नंबर TDS टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स कापण्यासाठी वापरला जातो. भाग भांडवल शेअर कॅपिटल म्हणजे काय? मंजूर भांडवल. ऑथराइज्ड कॅपिटल म्हणजे कंपनी जास्तीत जास्त किती किमतीचे शेअर्स विकू शकते याची सरकारी मर्यादा. प्रत्यक्ष जमा भांडवल. पेड अप कॅपिटल म्हणजे शेतकऱ्यांनी शेअर्स विकत घेऊन कंपनीच्या बँक खात्यात प्रत्यक्षात किती पैसे जमा केले आहेत. शेअर भांडवल, शेअर कॅपिटल, सोप्या भाषेत ऑथराइज्ड कॅपिटल, मंजूर भांडवल ही कंपनीची जास्तीत जास्त भांडवल गोळा करण्याची मर्यादा आहे. इश्यूड कॅपिटल, वितरित भांडवल म्हणजे सदस्यांना घेण्यासाठी उपलब्ध करून दिलेले शेअर्स. पेड अप कॅपिटल, वसूल झालेले भांडवल म्हणजे प्रत्यक्ष विकत घेतलेल्या शेअर्समधून कंपनीच्या खात्यात जमा झालेली रक्कम ज्यावर व्यवसाय चालतो. शेअरची किंमत कशी वाढते? संपत्ती निर्मिती. मूळ किंमत बुक व्हॅल्यू कागदोपत्री तीच राहते. कंपनीचा व्यवसाय वाढतो आणि नफा प्रॉफिट मिळतो, तेव्हा कंपनीची ताकद वाढते आणि शेअर्सची बाजारभाव किंमत वाढते. जास्तीचे रुपये सिक्युरिटी प्रीमियम रिझर्व्हमध्ये जमा होतात आणि कंपनीच्या विस्तारासाठी वापरले जातात. शेअरची किंमत कशी वाढते? मूळ किंमत बुक व्हॅल्यू सुरुवातीला ठरलेली असते. कंपनी नफा कमवायला लागली की तिची किंमत वाढते. वाढलेला नफा म्हणजेच पारदर्शक व्यवहार थेट शेअरच्या किंमतीत वाढ करतात. कंपनीची प्रगती सुनिश्चित करण्यासाठी कायदेशीर पूर्तता आणि पारदर्शकता, कंप्लायन्स अँड ऑडिट अत्यंत महत्त्वाची आहे. चार्टर्ड अकाउंटंट CA कडून वार्षिक ऑडिट करणे बंधनकारक आहे आणि ऑडिटरच्या रिपोर्टवर UDIN नंबर असणे आवश्यक आहे. या पारदर्शकतेमुळे कर्ज आणि सबसिडी मिळणे सोपे होते. शेतकरी उत्पादक कंपनी हा केवळ कागदोपत्री व्यवसाय नाही, तो शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रगतीचा, सुरक्षिततेचा आणि व्यावसायिक समृद्धीचा महामार्ग आहे. पारदर्शक व्हा, एकत्र या, व्यावसायिक शेती करा आणि आपली कंपनी, आपली प्रगती साधा.